वेलकम टू द व्हिडिओ लेक्चर सिरीज ऑफ विद्यम अकॅडमी. मित्रांनो, आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक पाहतो आहे. आज पार्ट 3 आहे आणि यामध्ये आपण व्हेकल अलॉंग बँक रोड हा टॉपिक पाहणार आहोत. पहिल्यांदा समजून घ्या बँक रोड म्हणजे काय. समजा एका सर्टन ट्रॅकवरून तुम्ही तुमची कार घेऊन जात आहे, जसं फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तुमची कार घेऊन तुम्ही लेफ्ट साईडला वळताय. ओके, आता जेव्हा तुम्ही या ट्रॅकवरून जात आहात आणि लेफ्ट साईडला वळणार आहात म्हणजेच तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, बरोबर आहे. आणि जर तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे तुम्हाला सर्क्युलर मोशनचे जे लॉज आहेत ते पाळले पाहिजेत. जर तुम्हाला या ट्रॅकवरती वळायचं असेल तर किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर तुम्हाला नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स तिथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग हा फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? तर हा फोर्स प्रोव्हाइड केला जातो जेव्हा ही कार टर्न होते त्यावेळेला जास्त फ्रिक्शन होतं. बऱ्याच वेळेला तुम्ही मूव्हीजमध्ये किंवा स्वतः पर्सनली ऑब्झर्व केला असेल, जेव्हा तुम्ही एका टर्न घेताय कारचा त्यावेळेला एक सडन आवाज होतो एक वेगळासा. त्यावेळेला काय होतं, कारचे जे टायर्स आहेत आणि रोडमध्ये फ्रिक्शन क्रिएट होतं आणि त्याच्यामुळं सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो. ओके, मग आता याच डायग्रॅमची आपण काय केली आहे, इथं एक मॅग्निफाईड इमेज आहे किंवा याला म्हणून झूम केलेलं आहे आपण. यातून आपल्याला कॉम्पोनंट्स काढायचे आहेत. आता कॉम्पोनंट्स का काढायचे आहेत? कारण समजा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला की या रोडवरून जाताना आपल्याला किती स्पीड चालेल का किंवा त्याला काही लिमिट आहे का, किंवा तुम्ही बऱ्याच वेळा रस्त्यावरून जाताना पाहिलं असेल रस्त्यावरती एक सर्टन लिमिट लिहिलं असतं. म्हणजे या रोडवरती तुम्ही 20 जाऊ शकता, 13 जाऊ शकता किंवा अगदी 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकता, जे काय असेल ते. पण ते स्पीड डिटर्माइन कसा केला जातो ते कळण्यासाठी आपल्याला या कारचं थोडंसं कन्व्हर्जन फिजिक्समध्ये बघावं लागेल किंवा त्याचे कॉम्पोनंट्स आपल्याला ड्रॉ करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, आता बँकिंग ऑफ रोडमध्ये काय केलेलं आहे, तर जो आउटर एज आहे रोडचा तो थोडासा वर उचलला जातो इनरपेक्षा. म्हणजे कसा, याचं झूम इथं पहा. हा इनर एज आहे. ओके, ही तुमची कार अशी लेफ्ट साईडला वळणार आहे. तर आउटर एज काय केलेलं आहे, वर उचललेलं आहे एका सर्टन अँगलनं. याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. ओके, मग यानं ॲडव्हान्टेज काय होतात, जेव्हा तुम्ही हा जो पर्टिक्युलर एज आहे तो वर उचलत आहात त्यावेळेला इथे एक थिटा अँगल झालेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही जसं जसं हळूहळू हे वर न्याल, हा जो रोड आहे सरफेस वर न्याल, तेवढा हा या कारचा जे नॉर्मल रिॲक्शन आहे तिकडे टिल्ट होईल का? लक्षात येतं का बघा. जेव्हा कार ही जस्ट सरफेसवरती असेल तर नॉर्मल रिॲक्शन अशी असेल, जशी जशी ती कार वळेल तशी नॉर्मल रिॲक्शन ही त्याची चेंज होईल. नॉर्मल रिॲक्शन ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर आहे, करेक्ट आहे. सो ही झाली नॉर्मल रिॲक्शन. मग जेवढं हा थिटा इथं झालेला आहे तेवढाच थिटा इथं पण प्रोड्यूस झाला. नॉर्मल रिॲक्शन तेवढ्याने टिल्ट झाली. मग ही नॉर्मल रिॲक्शनचे आपण कॉम्पोनंट पाडले. बघा, पाडता येतील ना. हा राईट अँगल ट्रायंगल झाला. ओके, जी ॲडजस्टंट साईड असते ती काय झाली, कॉस थिटा. सो एन कॉस थिटा. जी अपोजिट साईड असते ही झाली एन साईन थिटा. बट एन साईन थिटा एका पॅरलल किंवा इक्विव्हॅलंट वेक्टरनं आपण ड्रॉ करू शकतो. त्यामुळे एन साईन थिटा आपण इकडं दाखवलेलं आहे. सो एन साईन थिटाची डिरेक्शन कुठं आहे, इनवर्ड आहे ना. म्हणजेच एन साईन थिटा आपल्याला नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि एम जी कुठं आहे, वेट ऑफ दॅट व्हेकल इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. सो एम जी इज एक्झॅक्टली इक्वॅलंट टू एन कॉस थिटा. चला आता मॅथमॅटिक्समध्ये आपण सबस्टिट्यूट करून बघू काय होतं आहे. ओके, तर काय काय मिळेल आपल्याला, एन कॉस थिटा इक्वल्स टू एम जी, हा पहिला फॉर्म्युला आपल्याकडं. देन एन साईन थिटा इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. बघा, दोन्ही लक्षात आले कॉम्पोनंट. मी परत एकदा सांगतोय, एन कॉस थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे दॅट बॅलन्सेस एम जी. एन साईन थिटा बॅलन्सेस सेंट्रिपेटल फोर्स और प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. ओके, आता हे दोन इक्वेशन झाले माझ्याकडे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करूया, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. मग काय मिळेल, एन साईन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर इंटू एम जी. सो हे एम एम कट झाले, एन एन कट झाले. साईन थिटा आपण कॉस थिटा, दॅट विल गिव्ह मी टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. करेक्ट आहे. आता यावरून आपल्याला व्हीची व्हॅल्यू मिळते का बघू आपण. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा. मी फक्त रिअरेंज केले टर्म्स. सो व्हॉट इज व्ही, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. लक्षात येते का बघा.
याचा अर्थ काय? याचा अर्थ असा झाला, जेव्हा तुम्ही एका सर्क्युलर ट्रॅकवरून जाताय, हा जो स्पीड असेल हा तुम्हाला सेफ स्पीड सांगेल की किती स्पीडनं तुम्ही जाऊ शकता. तोच आपण बोर्डवरती पाहतो जेव्हा आपण रस्त्यावरून ट्रॅव्हल करताना. समजा कुठे 80 km/h सांगितले तर ते याच फॉर्म्युल्यानं डिटरमाइन केलं आहे, म्हणून त्याला सेफ स्पीड म्हणतात. मग आता थिटा कसं काढू शकतो आपण? किंवा जसं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, हाऊ टू डिटरमाइन अँगल ऑफ बँकिंग, सो तो कसा काढणार आहे आपण? याच फॉर्म्युल्यावरनं काढू शकतो ना, किंवा हा घेतला तरी काय हरकत नाही. फॉर एक्झाम्पल याला मी 3 म्हणतो आहे, याला 4 म्हणतो आहे, मी थर्ड फॉर्म्युला वापरते. ओके, सो थर्डवरून मला काय लिहिता येईल? मला असं लिहिता येईल, टॅन थिटा इक्वल्स टू v²/rg. सो व्हॉट इज थिटा? हे टॅन इकडे शफल होतील ना, जेव्हा हे टॅन पुढं मूव्ह होतील त्याला ते होतील टॅन इन्व्हर्स. सो टॅन इन्व्हर्स इक्वल टू v²/rg. हा आपल्याकडं नवीन फॉर्म्युला झाला. यातून आपण अँगल ऑफ बँकिंग फाइंड आउट करू शकतो. लक्षात आलेत हे 2 फॉर्म्युले. बट मग आता आपल्याला एक तरी फॉर्म्युला मिळाला आहे ज्याच्यामध्ये आपण सेफर स्पीड किंवा अँगल ऑफ बँकिंग काढू शकतो. बट आता ही गोष्ट लक्षात ठेवा की सेफर स्पीडसाठी रोड युनिफॉर्म असणं गरजेचं आहे. बट दरवेळी असं होईल असं नाही ना, रोड रफ असेल. सो एकाच स्पीडनं आपण जाऊ, युनिफॉर्म स्पीडनं जाऊ हे पण ट्रू नाही. सो देअर विल बी लिमिट ऑफ मिनिमम अँड मॅक्सिमम स्पीड. आता ते डिटरमाइन करायचे आहेत. सो हाऊ टू डिटरमाइन? फॉर एक्झाम्पल, फॉर दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर सेम फिगर दॅट वी हॅव कन्सिडर्ड टू फाइंड आउट अँगल ऑफ बँकिंग और सेफर स्पीड. बट एकच केस लक्षात घ्या, विसरू नका की ही जी डायग्राम आहे हा एक व्हर्टिकल सेक्शन आहे कारचा. ओके, या सेक्शनमध्ये असा विचार करतो आहे की आपण ह्या आउटर एज आणि कार ही आपली लेफ्ट साईडला टर्न होती. ओके, मग पहिल्या केसमध्ये मी मिनिमम स्पीडसाठी जातो आहे. आता जेव्हा व्ही मिनिममबद्दल बोलतो आहे त्यावेळेला आपण असं मानू शकतो आहे की जो एन साईन थिटा आहे, बरोबर आहे, तो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे, नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स जे इनवर्ड आहे. ओके, बट मिनिमम स्पीडसाठी एक कंडिशन अशी होईल की तुमच्या सेंट्रिपेटल जो फोर्स आहे, जो इनवर्ड फोर्स आहे, त्यापेक्षाही एन साईन थिटाचा कॉम्पोनंट जास्त आहे. मग अशी कंडिशन एक्झिस्ट होईल का की ज्या वेळेला इनवर्ड फोर्स जास्त आहे, सो मग कार इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही, कार आत ओढले जाईल ना. पण रिअलमध्ये असं होत नाही. म्हणजेच काय, हे या गोष्टीला बॅलन्स करण्यासाठी अपोजिट डायरेक्शनमध्ये कुठला तरी फोर्स लागतो आहे, आणि त्यावेळेला फोर्स लागणारा फोर्स म्हणजे इथं असणार हे फ्रिक्शन आहे. हे असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन, जे काय करेल, 2 कॉम्पोनंट आत जात आहेत, एक एन साईन थिटाचा आणि एक mv²/rचा. बट त्यातला एन साईन थिटाचा कॉम्पोनंट हा डॉमिनेटिंग आहे याच्यापेक्षा. मग राहिलेला दोघांचा रिझल्टंट कोण भरून काढतं आहे? फ्रिक्शनल फोर्स. मग फ्रिक्शनल फोर्सचे परत कॉम्पोनंट पाडता येतील ना आपल्याला. लक्षात येते का बघा? जसं की हा कॉम्पोनंट असेल Fs कॉस थिटा. कसा घेतला मी? हा थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल Fs साईन थिटा. बघा 2 कॉम्पोनंट झाले का, F कॉस थिटा अँड F साईन थिटा. ओके, मग आता टोटल कॉम्पोनंटपैकी बघूया. mg जो कुठला आहे, डाऊनवर्ड आहे. या डाऊनवर्डला बॅलन्स करणारे अपवर्ड कॉम्पोनंट कुठले आहेत? n कॉस थिटा अँड F साईन थिटा. सो mg इक्वल्स टू F साईन थिटा प्लस n कॉस थिटा. असं एक इक्वेशन मिळेल आपल्याला, इक्वेशन नंबर 5. आता मग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठले आहेत? हॉरिझॉन्टल पहिला म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स mv²/r. ओके, सो mv²/r कुणी बॅलन्स केला? एन साईन थिटा जो इनवर्ड आहे, आणि आउटवर्ड कोण आहे? आउटवर्ड आहे F कॉस थिटा. हे लक्षात आले असेल ना स्टेप, कारण मी मगाशी सांगितलं होतं एन साईन थिटा हा ग्रेटर आहे mv²/r पेक्षा. मग तो डिफरन्स भरून काढण्यासाठी कारला इक्विलिब्रियममध्ये ठेवण्यासाठी या साईडला पुश लावले, तो कोण आहे? फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे या दोघातला जो डिफरन्स आहे तेवढाच सेंट्रिपेटल फोर्स आहे. कळलं? मग आता काय करतो आहे आपण? आता करणार आहोत आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6चं डिव्हिजन. मग काय होईल? mv²/r डिवायडेड बाय mg इक्वल्स टू दोन्ही इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतले. मग m काय होतील? कट होतील. मग काय राहिलं इथं? v²/rg. बट आता या साईडला आपण काय केलं आहे, प्रत्येक कॉम्पोनंटला, इथल्या जे 4 कॉम्पोनंट आहेत यातल्या प्रत्येक कॉम्पोनंटला आपण n कॉस थिटानं डिवाईड करून घेतलं. म्हणजेच n साईन थिटा डिवायडेड बाय n कॉस थिटा, F कॉस थिटा डिवायडेड बाय n कॉस थिटा,
एफ एस साईन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा, एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. जेव्हा तुम्ही असं कराल हे एन एन कट होतील, बरोबर आहे. हे एन ही टोटल क्वांटिटी कट होईल, इथं 1 राहील. मग इथं काय झालं, हा कॉस थिटा कट झाला. बट एफ एस अपॉन एन आपण शिकलो आहे ना, फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असतं, ते असतं म्यू एन ना. मग यात हे एन जर इकडं आले तर एफ डिवायडेड बाय एन म्यू मिळेल का मला. सो एफ एस डिवायडेड बाय एन म्हणजे मी काय लिहू शकतो आहे, म्यू. बघा ती स्टेप इथं मी करून दाखवली आहे. आर जी इकडे शफल केले. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट साईन थिटा अपॉन कॉस थिटाचं काय झालं, टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय म्यू एस टॅन थिटा प्लस 1. ही जी स्टेप आहे ही बुकमध्ये कुठे दिलेली नाही आहे, बट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी सॉल्व केलेलं आहे. सो स्क्वेअर रूट घेतलं. सो व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस 1 डिवायडेड बाय म्यू एस टॅन थिटा प्लस 1. लक्षात आलं. हे झालं इक्वेशन नंबर 7. ओके. बट आता आपल्याला मिनिममची कंडिशन काढायची आहे. मग मिनिममची कंडिशन म्हणजे काय असेल, फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला हा म्यू एस हा टॅन थिटापेक्षा मोठा होईल, ज्या वेळेला हा म्यू एस हा टॅन थिटापेक्षा मोठा होईल किंवा इक्वल होईल, फॉर एक्झाम्पल समजू की इक्वल होईल, तर काय होईल, ही क्वांटिटी एकमेकाला कट होतील, कारण साईन्स अपोजिट आहेत ना, इक्वल जर झाले तर. आणि ही न्यूमरेटरमध्ये काय येईल, 0. जर न्यूमरेटरमध्ये 0 येईल तर टोटल व्हॅल्यू काय असेल, व्हीची मिनिमम 0. सेम गोष्ट आता आपण मॅक्सिममसाठी परफॉर्म करणार आहोत. आता यामध्ये काय आहे, यामध्ये एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन आपण घेणार आहे. कंडिशन काय असेल, कंडिशन असेल एम व्ही स्क्वेअर बाय आर हा कॉम्पोनंट एन साईन थिटापेक्षा मोठा आहे. एकदा मिनिमम आणि एकदा मॅक्सिमम काढायचं आहे ना. आता एन साईन थिटा हा तेवढा ताकदवर नाही, म्हणजे आत ताकदवर कोण आहे, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा याला डॉमिनंट झाला. ओके. सो काय होईल, एन साईन थिटाला जी व्हॅल्यू कमी आहे त्याला बॅलन्स करायला सपोर्टसाठी कोण येईल, फोर्स, जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो, जो अलॉंग द इन्क्लिनेशन आला. परत त्याचे कॉम्पोनंट घेऊ आपण, जे मागं केलं तेच आता परफॉर्म करतो आहे. डाऊनवर्ड कॉम्पोनंट एफ साईन थिटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ एस कॉस थिटा. सो डाऊनवर्ड एम जी डाऊनवर्ड आहे ना, मग व्हर्टिकल कॉम्पोनंट कुठले आहेत किंवा डाऊनवर्ड कुठले आहेत. सो एम जीला बॅलन्स करणारं कोण आहे, एम जी इक्वल्स टू एन कॉस थिटा मायनस एफ साईन थिटा. स्टेटमेंट कसं लिहिलं कळतं आहे का, कारण या दोघांमधला जो डिफरन्स आहे, हे दोन्ही डाऊनवर्ड आहेत ना, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो कुणाचा आहे, एन कॉस थिटाचा आहे. म्हणजे तुम्ही लक्षात येतं का, हे दोन्ही एका साईडला लिहिले तर इक्वल टू एन कॉस थिटा लिहितं ना. तसंच फक्त मी काय केलेलं आहे, म्हणजे बघा मी इथं वाटल्यास करून दाखवतो, असंही लिहू शकतो आपण. हे दोन्ही डाऊनवर्ड आहेत ना, एम जी प्लस एफ साईन थिटा, हे दोन्ही डाऊनवर्ड आहेत ना, टोटल अपवर्डचे बॅलन्स केले पाहिजे का, अपवर्ड कोण आहे, एन कॉस थिटा. फक्त मी लिहिताना कसं लिहिले, हे एफ एस साईन थिटा इकडं शफल केले, ही स्टेप आली. काय आलं, ठीक आहे. सेम वे एम व्ही स्क्वेअर बाय आर इक्वल्स टू एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा, हे दोन इक्वेशन मिळाले. अगदी मागं केलं तेच, इक्वेशन 8 डिवायडेड बाय 9 आपण व्हॅल्यू टाकू. आलेल्या व्हॅल्यूमध्ये आपण काय करणार आहोत, परत प्रत्येक क्वांटिटीला एन कॉस थिटानं डिवाइड करणार आहोत. सो दॅट व्हॉट विल हॅपन, एन एन कॅन्सल झाले, ही क्वांटिटी आपल्याला 1 मिळाली. कॉस थिटा गेला एफ एस डिवायडेड बाय एन, फोर्स इज इक्वल टू म्यू एन. सो एफ बाय एन काय मिळणार आहे आपल्याला, म्यू एस, ती व्हॅल्यू इथं टाकणार आहे आपण, म्यू एस आला. सेम इथं होणार आहे म्यू एस टॅन थिटा. सो मिळणार इक्वेशन असेल व्ही स्क्वेअर इक्वल्स टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, व्ही मॅक्स कॅन बी रिटन ॲज आर जी अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस 1 डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. बट आता कंडिशन कोणासाठी लिहायची आपल्याला, मॅक्सिममसाठी ना. मग ही गोष्ट मॅक्सिमम कधी होईल, म्यू एस इक्वल टू कॉट थिटा असेल, कॉट थिटा इज इक्वल टू 1 ओवर टॅन थिटा कॅन्सल होतील, 1 मायनस 1 0 येईल, 1 ओवर 0 इन्फिनिटी जाईल. सो व्ही मॅक्स इक्वल टू इन्फिनिटी येईल. सेम वे म्यू एसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1. सो जेव्हा टॅन थिटा हा 45पेक्षा जास्त जाईल त्यावेळेला इवन तुम्हाला माहिती आहे की टॅन 45 नंतर 90पर्यंत जाताना तो इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. सो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला व्ही मॅक्स जो मिळणार आहे तो इन्फिनिटी असणार आहे.